महापालिका आयुक्तांनी रस्त्यावर उतरणं हे बीएमसीचं प्रशासन ढासळल्याचं लक्षण. एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीमध्ये किशोरी पेडणेकर यांचा अश्विनी भिडेंवर प्रहार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्लीमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. तिरंगी विद्युत रोषणाईनं उजळून निघाली राजधानी. तिरंग्याच्या विद्युत रोषणाईनं न्हावून निघाली मुंबई. मुंबईतील विधान भवन सीएसएमटीवर तिरंगी रोषणाई. महाराष्ट्रातील बंद कंपन्यांवरून वारपलटवार. 76% कंपन्या कधी सुरूच झालेल्या नाहीत. पवारांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. राज्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. तर सरकारचा दावा खोटा. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. शिवसेना उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी शरद पवारांचीच. सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य. जनतेच्या न्यायालयानं पक्ष कुणाचा याचा फैसला केला. फडणवीसांचा पलटवार. ओबीसी आरक्षण संपवल्याच्या निषेधात ओबीसी आंदोलनाची हाक. 1 सप्टेंबरला मुंबई चलोचा ओबीसी नेत्यांचा नारा. राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींची नक्कल. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. राहुल गांधी यांची मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका. शेतकरी कर्जमाफीच्या श्रेयावरून कलगीतुरा. राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये झुंपली. पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना डिस्चार्ज मिळाला. नांदेडच्या रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. नांदेडचे पीआय संतोष केंद्रे यांनी वाचवले सुखबीर सिंग बादल यांचे प्राण. जखमी केंद्रेंची हरसिमरत कौर यांच्याकडून भेट. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं स्थलांतर करा. हिंदू महासभेच्या आनंद दवे यांची मागणी. विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मिळणार. आमदार हेमंत रासनेंची माहिती. नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला. कळवण तालुक्यात 3.4 रिश्टर स्केलची नोंद. सुरगाणा तालुक्यात सुद्धा सौम्य धक्के. राज्यातल्या आश्रमशाळांची स्थिती चिंताजनक. 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू. 5% मृत्यू सर्पदंशामुळे. मराठी न आल्यास अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई अटळ. मराठी भाषा शिकण्यासाठी कोणतीही मुदतवाढ नाही. 18 ऑगस्टपासून कारवाई करणार. प्रताप सरनाईक यांचा इशारा. पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई. कॅम्प परिसरामध्ये असलेल्या बर्गर किंगवर छापेमारी. रेस्टॉरंटमधील अस्वच्छता कारवाईचं मुख्य कारण. कॅम्पमधील बर्गर किंगचा परवानाच रद्द केल्याची माहिती. नाशिकमध्ये झेप्टोवर एफडीएची मोठी कारवाई. सिडको इथे आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित. सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेत एफडीएचं पाऊल. चेंबूरच्या पार्ले अॅग्रोच्या वेअरहाऊसवर एफडीएची कारवाई. काही लाख रुपयांचा एक्सपायर झालेला माल जप्त. गोदाम सील.